प्रीति. सो ना तुला आठवते का आपली म्हणजे प्रीतीच्या विषयाची सुरुवात झालेली भारत मॅट्रिमोनीवरून. आणि तू प्रोफाईल पाठवली होती, फोटोज पाठवले होते आणि बघता क्षणी ती आम्हाला आवडली होती, मी, मम्मी, पप्पा. आणि नंतर मग पुढे गोष्टी वाढल्या. पॅरेंट्सचे फोन नंबर एक्सचेंज झाले, मग त्यांचे कॉन्टॅक्ट्स. देन फायनली आपल्या बघण्याचा प्रोग्राम ठरला दादरला. आणि फायनली आपण दोन्ही फॅमिलीज भेटलो, मस्त टाइम स्पेंड केला. देन बोलणीचा दिवस आणि नंतर मग एंगेजमेंटची डेट ठरली. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्याला 1 इयर होऊन गेलंय ऑलरेडी. आणि ह्या सगळ्या 1 इयर मधल्या मेमरीज आम्ही रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केलाय. लेट्स सी देन. ये सब शुरू हुआ ऑन द एंगेजमेंट डे, जब तुषार दादा एंड प्रीति ने एक्सचेंज किए रिंग्स एंड वी वेलकम द न्यू मेंबर इनटू आवर फैमिली. उस दिन फाइनली हमें ऐसा लगा कि तुषार घोड़ी पे चढ़ेगा. अब हम सब एक्साइटेड थे फॉर द डी डे. ऑफ कोर्स तुषार की शादी. और वेट, शादी के पहले बहुत कुछ होना बाकी था. सब लोग दोस्तों ने मिलकर एक एंट्री का प्लान सोचा ड्यूरिंग द वेडिंग, और बातों बातों में कब डांस का परफॉर्मेंस का प्लान बन गया पता ही नहीं चला. तो साथ ही साथ तुषार और प्रीति का भी कपल डांस करवाना था. पीएम तो थे ही नहीं, तो मैं ही पीएम बन के तुषार को कपल डांस करवा रहा था. हम जोरों शोरों से डांस की तैयारी कर रहे थे एंड तुषार दादा भी एक्साइटेड था, बिकॉज ऐसा ग्रुप डांस परफॉर्मेंस हमने पहले कभी नहीं किया था. तो ऐसा हुआ तुष्टि परिवार व्हाट्सएप ग्रुप का जन्म. प्रैक्टिस अच्छे से हो रहा था, सब कुछ सही जा रहा था. एंड इस बीच आई तुषार की हल्दी. भूल नहीं सकता. हल्दी के पहले वाले दिन पीएम के घर गया था और घर वाले से बात भी हुई थी. पीएम ने मुझे चाय भी पिलाई थी और उन्होंने मुझे मैसेज भी किया था कि चाय कैसी थी. तब से हमारा एक बॉन्ड बन गया है. मैं दोस्तों की शादियों का फैमिली बार्टेंडर हूँ. बहुतों की शादियों में मैंने दारू सर्व किया है. बट सच बोलता हूँ, तुषार की हल्दी में मैं जितना बिजी था, आज तक किसी के भी हल्दी में मैं इतना बिजी नहीं था. सीरियसली. भाई मेरा भी सेम था. ड्रिंक सर्व करने के चक्कर में इतने बिजी थे कि हल्दी एंजॉय ही नहीं की. उसका बदला मैंने गोवा जाके लिया. बट तुषार भाई तुम्हारी महफिल वाली चॉइस ऑसम थी. असली मजा तो हमने तब किया जब लगातार 1 हफ्ते तक मैं और तुषार लगातार हम दारू पी रहे. तुषार भाई के सारे फ्रेंड्स एंड रिलेटिव्स ने बहुत एंजॉय किया और तुषार भाई को भी बहुत नचाया. बस रिलेटिव्स और फ्रेंड्स. पुलिस वालों को भूल गया तू. अंकल ने बोला था ना बंद करो बंद करो, बट तुम लोग थोड़ी सुन रहे थे. भाई की हल्दी थी आखिर. सब सुलझ गया. हल्दी हो गई, 2 दिन में शादी थी और हम सब फिर से अपने डांस प्रैक्टिस में लग गए. उतने में फोड़ा तुषार ने बॉम्ब. पता है क्या बोलता है? बोलता है ये डांस कैंसिल कर देते हैं, संगीत थोड़ी ना है, खाली पीली पोपट हो जाएगा, अच्छा नहीं लगेगा. मैं बोला सत्यानाश. वी वर लाइक अरे देवा. हम पागल हो गए. इतनी मेहनत जो की थी, पीछे तो हटने वाले नहीं थे, ऊपर से मैं डांस कर रहा था. इससे ज्यादा और क्या हो सकता है. तुषार को मैंने कैसे भी कन्विंस कर लिया. बोला ऊपर नहीं नाचेगा ना स्टेज के, बट स्टेज के नीचे तो नाचेगा. तो बोलता है हाँ.
तो ऐसे हमारी गाड़ी फिर से पटरी पर आ गई। अब आया शादी का दिन। शादी के दिन पीएम को ब्यूटी पार्लर में रखने मैं ही गया था और रेडी होने के बाद लेने भी मैं ही गया था। हम लोग तो इतना एक्साइटेड थे कि उसके घर वाले, हम लोग सब लोग शादी का सामान तो भूल ही गए थे। उसके लिए मेरे को फिर से आना पड़ा घर पे। उस कमीने के तो मेरे को थँक्स बोलना चाहिए उस बात पे। आणि फायनली आला लग्नाचा दिवस आणि जरी लग्न संध्याकाळी असलं तरी आपली सकाळपासूनच सगळ्यांची तारांबळ उडाली होती. इथेही भाईंदरलाही आणि विक्रोळीलाही प्रीतीला जास्त थोडासा त्रास झाला कारण लग्न भाईंदरला होतं आणि तिला इकडे येऊन रेडी व्हायचं होतं. बिफोर टाइम तिला हॉलमध्ये पोहोचायचं होतं. पण एकंदरीत झालं आणि आपण निघालो हॉलला जायला. हॉलमध्ये पोहोचलो, खूप छान असं एंटर केलं आणि देन भटजी काका होते आणि आपण बघतोय तर काय ऑलमोस्ट सामान तिथे हजर नव्हतं. आणि मग सगळ्यांची एकच घाई आणि तारांबळ आणखीच उडाली आणि सगळेजण अरेंज करू लागले. बट ह्या सगळ्यामध्ये जेव्हा प्रीतीची एंट्री झाली and I was like, oh my god. कारण प्रीती होती नवारी साडीमध्ये आणि तिच्या हट्टाप्रमाणे मीही नवारी साडी नेसली होती. देन फोटोशूट्स अँड ऑल आणि मूड सगळा नॉर्मल झाला आणि नंतर मग सुरुवात झाली विधीला. आणि विधीला सुरुवात झाली आणि देन कळलं सगळ्यांना की अरे यार टोकणा तर नाहीच आहे अवेलेबल. आणि मग आठवतं का कोण टोकणा म्हणून बसलं होतं? आठवा बरं, आठवा. आणि तो टोकणा दुसरा कोणी नसून मीच होतो. नेमका मामांना त्या टोकणा कोण बघता मामांना मीच दिसलो आणि त्यांनी मग मला म्हटलं की तूच टोकणा म्हणून बस. मग मी पण जाऊन बसलो टोकणा म्हणून. आणि फायनली गुरु टोकणा म्हणून बसला आणि मग बघता बघता मंगलाष्टका चालू झाल्या आणि अशा प्रकारे लग्न लागलं. आणि नंतर वेळ झाली होम पेटवण्याची. oh yes. आणि फायनली तू प्रीतीच्या दादाच्या लग्नातली आयुष्यातली पहिली आग लावली. होपफुली ती पहिली आणि शेवटचीच होती. लास्ट मोमेंट प्रैक्टिस शुरू थी तुषार दादा के रूम में. तब याद आया प्रीति को सिखाया ही नहीं डांस. हम सब लोग गए प्रीति दीदी के रूम में और लास्ट मिनट में उसे कुछ स्टेप सिखाया. देन वी आर रेडी. तुषार एंड प्रीति की एंट्री हुई एंड वाओ क्या मूवमेंट था. हाउ वेल दे डांस टुगेदर. बाय द वे स्टेज के नीचे बट सब इम्प्रेस हो गए. और उतने में ही हमने स्टार्ट किया स्टेज पे हमारा डांस परफॉर्मेंस. एंड क्या रिस्पॉन्स मिला. तालियां सीटियां सब बची. वीडियोस निकाले गए. लेकिन किसी ने नोटिस ही नहीं किया. डांस शुरू होते ही मैं गिर गया था. तुषार और प्रीति को लेके आए स्टेज पर एंड वी ऑल डांस टुगेदर. इट वाज अ कंप्लीट परफॉर्मेंस. आई रिमेम्बर परफॉर्मेंस होने के बाद प्रीति के डैड आए थे. उन्होंने मुझसे हाथ मिलाया और अप्रिशिएट किया. बोला कि तुम लोगों ने बहुत अच्छा किया. इट फेल्ट रियली ग्रेट. एवरीबॉडी लव्ड इट. शादी के दूसरे दिन ही तुषार प्रीति एंड मानसी दी को मंदिर के दर्शन करने लेके गया था. एंड उसके बाद तुषार और प्रीति चले गए अपने हनीमून पे नॉर्थ इंडिया. आने वाले दिनों में प्रीति तुषार दादा के फैमिली के साथ एंड फ्रेंड्स के साथ इतने इजीली घुल मिल गई कि
ऐसा लगता ही नहीं है कि 1 साल पहले we didn't know प्रीति। सच में यार, गणपति फोटोग्राफी कंपटीशन में जब पार्ट लिया था ना, प्रीति भाभी ने सच में बहुत मस्त फोटोज लिए थे। एंड इनफैक्ट जज ने हमारे साथ बहुत चीटिंग की। सत्यानाश। कोई नहीं भाभी, नेक्स्ट टाइम अपन है ना अध्यक्ष के साथ सेटिंग कर लेंगे। प्रीति बहुत एक्साइटेड थी एक और डांस परफॉर्मेंस के लिए इस बार गणपति विसर्जन में। प्रैक्टिस इतनी अच्छी नहीं हुई थी, बट प्रीति का हेलीकॉप्टर शॉट कोई नहीं बोल सकता। और जिस तरीके की हमारी प्रैक्टिस हुई थी, अच्छा ही हमने परफॉर्म नहीं किया, लेकिन एक इंसान परफॉर्म करने से भी तैयार और वो थी प्रीति। मैंने और तुषार ने पिछले नवरात्रि में थाली कंपटीशन करवाया था, उसमें बहुत लोग ने पार्टिसिपेट किया था और मुझे बहुत खुशी है कि वो कंपटीशन की जज प्रीति भाभी थी। 31st की ग्रैंड पार्टी हम कैसे भूल सकते हैं, जिसके लिए तुषार दादा एंड बाकी सब सुपर एक्साइटेड थे। मैं तो फर्स्ट टाइम ज्वाइन हो रही थी, प्लान सेट था, सब पार्टी के लिए तैयार थे एंड न्यूज़ आई प्रीति अभी तक विक्रोली में ही है एंड उसको आने में 2-3 इयर्स और लग जाएंगे। हम सब पहुंच गए थे, पार्टी शुरू हो गई थी। ऐसा लग रहा था तुषार दादा एंड प्रीति न्यू ईयर सेलिब्रेशन मिस कर देंगे, बट फाइनली दोनों पधारे जस्ट इन टाइम। एंजॉयमेंट में कोई कमी नहीं थी। इट वॉज वन ऑफ द बेस्ट नाइट्स एंड एज यूजुअल प्रीति की बैटरी थोड़ी ही देर में डाउन हो गई एंड वो बैठे बैठे ही सो गई। किसको पता था जिस नए साल का हम कूद कूद के वेलकम कर रहे थे, वो नया साल हमें कैसे कैसे दिन दिखाने वाला था। हमने हाउस पार्टी, फेस्टिवल जैसे गणपति, नवरात्रि और न्यू ईयर पार्टी, सब में तुष्टि परिवार साथ ही रही है। आणि अशा प्रकारे 1 इयर खूप सुंदर गेला प्रीती तुझ्यामुळे आणि खूप छान छान मेमरीज आहेत. तुम्हालाही माहिती आता खूप कमी वेळ आहे आपल्याला सांगायला वगैरे, पण खूप छान. आणि तू मला एक गोष्ट अप्रिशिएट करावीशी वाटते की भेटल्या दिवसापासून म्हणजे अगदी मला वाटतं आपण फर्स्ट कॉन्टॅक्ट मध्ये आलो जेव्हा आपली बघण्याचा प्रोग्राम झाला हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, आणि देन आपण फोन नंबर एक्सचेंज केलेले. तू मला FB ला मेसेज करून मग नंतर आपण फोन नंबर एक्सचेंज केलेले, आणि तेव्हापासून ते आतापर्यंत तू फक्त बहिणीसारखी वागवली नाहीयेस मला किंवा ट्रीट नाही केलीयेस. तू माझी एक बहीणच म्हणून वावरत आलेली आहेस, आणि आय होप कायम असेच राहू आपण. Yes, I also feel the same. Even मागच्या ऍक्सिडेंटचा जो इन्सिडेंट झाला, त्या इन्सिडेंट मध्ये पण तिने हॉस्पिटलला, म्हणजे त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही लगेच तिथल्या जवळच्या हॉस्पिटल, ज्या पद्धतीने दादाला आणि मला किंवा गुरुला तिने जो एक आधार दिला, सिच्युएशन जी जशी टॅकल केली, तिने जी काळजी घेतली या दोघांची. इव्हन त्या हॉस्पिटलला तिथून नंतर तिथल्या ट्रीटमेंट झाल्यानंतर सिटी स्कॅनला जाताना पण आय स्टील रिमेंबर आम्ही आधी फर्स्ट ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे दादाच्या म्हणजे एक्सरे काढले गेले. देन तिथून माझ्या डोक्याला थोडासा मार असल्या कारणाने आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलला जाणं भाग होतं, कारण तिथे सिटी स्कॅन अवेलेबल नव्हतं. सो आय स्टील रिमेंबर त्या हॉस्पिटलमध्ये असल्यापासून माझे एक्सरेज वगैरे झालं. फक्त आय गेस एक्सरे काढताना भीती तिथे नव्हती, बिकॉज तिथे अलाव नाही केलं. बट त्या मुमेंट पासून म्हणजे अक्षरशः ऍक्सिडेंट झाल्यापासून ते त्या फर्स्ट हॉस्पिटल, देन सिटी स्कॅनचं पुन्हा हॉस्पिटल म्हणा किंवा तिथून घरी येईपर्यंत आय वॉन्ट फॉरगेट की तिचा हात माझ्या हातातच होता. तिने असं म्हणजे एक म्हणतात ना की सपोर्ट आणि असा एक स्ट्रॉंग तिने मला एक आधार दिलेला. इव्हन घरी येऊन पण नंतर तिने संध्याकाळी खूप चांगलं दोघांची काळजी घेतली. इव्हन दादाच्या पाठीला मार लागला होता, तिच्या पायाला खरचडलं होतं, हिला उभं राहता येत नव्हतं, पाय फोल्ड होत नव्हते. सो तिने दोघांनाही घरी आल्यानंतर खूप चांगलं ट्रीट केलं. गोळ्या, औषधं सगळं वेळेवर, जेवण सगळं
अप्रिशिएट पण झालं बिकॉज प्रीतीचा सपोर्ट होता, नाहीतर आय डोंट थिंक एकट्याने त्याने तेवढं मॅनेज केलं असतं. आणि तेव्हा एक तुझ्या डोळ्यांमध्ये म्हण किंवा असं अजून एक म्हणजे तुला आमच्याबद्दल होतं ते मला माहितीच होतं प्रेम अँड ऑल, बट त्या दिवशी मी जास्त पाहिलं किंवा जास्त अनुभवलं. 1 इयर मध्ये तू खूप मला मेमरीज देत आलेली आहे, ते आहेच अजूनही होत आहेत. खूप छान मोमेंट स्पेंड करतो आपण जेव्हा केव्हा मी मुंबईला येते. इनफॅक्ट मला खूप छान वाटतं की 1 इयर होऊनही माझा दादा किंवा प्रीती चेंज झालेली नाहीये. म्हणजे बऱ्याचदा असं मी मैत्रिणींकडनं वगैरे ऐकते की यार आता भावाचं लग्न आहे आणि लग्न झाल्यानंतर मग माहेर सुटणार किंवा मग होतात काही गोष्टी चेंज होतात, थिंग्स चेंज होतात. तर तसं माझ्या आयुष्यात काहीही घडलेलं नाहीये. इनफॅक्ट आजही मी त्याच एक्साइटमेंट मध्ये जाते किंवा तुम्ही त्याच एक्साइटमेंट मला बोलवता आणि तू प्लॅन करते किंवा तुझं सारखं कॉल वगैरे असतात की प्लीज मनी ये अँड ऑल. सो प्लीज हे सगळं असंच चालू राहू दे. आणि मम्मी पप्पांकडनं आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला दोघांनाही हॅपी अॅनिव्हर्सरी. स्पेशली फर्स्ट अॅनिव्हर्सरी म्हणून. आणि आम्ही सगळेही खूप खुश आहोत की तू ऍज अ सून आमच्या घरात आलीस. आणि आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने सेलिब्रेट करायची इच्छा होती, पण या अशा सिच्युएशनमुळे भेटता नाही आलं किंवा भेटून सेलिब्रेट नाही करता येत आहे. त्याच्यामुळे ही छोटीशी गिफ्ट एक सरप्राईज गिफ्ट आफ्टर दिस लॉकडाऊन आपण भेटून छान सेलिब्रेट करू. सो आई होप हमारी बातें सुनकर तुम दोनों की मेमोरीज कंप्लीटली रिफ्रेश हो गई होंगी, है ना? सो नाउ इट्स टाइम फॉर अस टू विश यू बोथ हैप्पी एनिवर्सरी.